हॅलो मित्रांनो, तुमच्या माझ्या स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन आलो आहे. होंडाची मॉडेल आहे, पण ती लेटेस्ट आहे. आज तुम्हाला मी त्या गाडीचा रिव्ह्यू दाखवणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय फीचर असणार आहे आणि मेन म्हणजे स्पेसिफिकेशन काय असणार आहे आणि त्याची प्राईस किती आहे कल्याणमध्ये, मग याच्याबद्दल पूर्णपणे माहिती देणार आहे. ठीक आहे, स्टार्ट करतो पहिले आत्ता व्हिडिओ. मित्रांनो, तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे होंडाची युनिकॉर्न 160. याच्यामध्ये पण काही आता अपडेट आलेले आहेत. मेन म्हणजे तुम्ही बघतात हेडलाईटमध्ये तुम्हाला अपडेट झालेला आहे. आधी तुम्हाला भेटत होता हेडलाईट आपला हॅलोजनमध्ये, हा असणार तुम्हाला पूर्णपणे असणार LED मध्ये. आणि एक मेन असणार याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पण तुमचं आता झालं आहे पूर्णपणे LCD मध्ये. यामध्ये तुम्हाला 4.2 इंचमध्ये दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर असणार आहे. नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये काय काय हे भेटतील, आपलं स्पेसिफिकेशन भेटतील. याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आत मी रिव्ह्यू होणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो गाडीच्या पहिल्यांदा फ्रंटपासून. फ्रंटला तुम्ही बघितलंच हेडलाईट तुमचं पूर्णपणे त्याला असं LED मध्ये तुम्हाला लो बीम दिले असणार, खालीमध्ये दिले असणार हाय बीम, आणि हे तुमचे दोन पाईट लाईट दिले असणार LED मध्ये. या ठिकाणी टर्निंग इंडिकेटर लाईट असणार तुमच्या हॅलोजनमध्ये. हा शेप तुमचा आधीच्या सारखाच असणार आहे. वरती तुम्हाला क्रोम असणार आहे. वायझर असेल तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार एका साईडला. आणि हा जो शेप आहे हा ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेला असणार आहे. याच्यामध्ये हेडलाईटचा आणि मेन म्हणजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये तुम्हाला चेंजेस आलेला आहे. नंबर प्लेट तुम्हाला दाखवली दिली असणार आहे. पुढचं मडक असणार तुम्हाला फायबरमध्ये. आणि तुम्हाला इथं हा असणार आहे सिंगल चॅनल तुम्हाला ABSमध्ये तुम्हाला दिली असणार आहे. तुम्हाला ब्रेकिंग सिस्टीम यामध्ये ABSमध्ये दिली असणार आहे. फ्रंटला तुम्हाला असणार आहे टेलिस्कोपमध्ये 240 mm तुम्हाला दिली असणार आहे डिस्कची साईज. आणि टायरची साईज असणार आहे ही 80-100 18 इंची तुम्ही दिली असणार आहे. हे अलॉविल्स पूर्णपणे हे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. आणि टायर असणार आहे तुमचे हे MRFमध्ये. या ठिकाणी हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे. याच्यामध्ये इथं तुम्हाला 2 रिफ्लेक्टर दिले असणार आहे. कॅलिबर दिलेलं असणार आहे या ठिकाणी दिलेले. आणि तर मग हा सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेला असणार आहे. आणि हे जे असणार आहे लेग गार्ड तुम्हाला ते ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. साईड प्रोफाईल दाखवतात तुम्हाला गाडीची. साईड प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला काहीही चेंजेस भेटणार नाही. ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार आहे. टाकी पण तुमची सेमच दिलेली असणार आहे. क्रोममध्ये तुमची होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार एका साईडला. आणि हे असणार फ्यूल तुम्ही ते दोघंही भरू शकतात. नॉर्मल पण फिरू शकतात आणि जे E20चं जे फ्यूल आहे ते पण भरू शकता त्यामध्ये. हा जो पोर्शन आहे इथला मधला हा पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेला असं नाही. पण हा जर कंपनीने पण ब्लॅक करून घेतला असा थोडंसं, नंतर मग थोडासा ग्रे कलरमध्ये दिला असा तर अजून थोडीशी डिझाईन म्हणजे जे असणार आहे लुक अजून असं ही ज्ञान झाली असती. मिरर पण तुमचे सेमच दिलेली असेल. हे तुमच्या स्किल्स दिले असणार आहे. सेल साईडला बटन दिले असणार आहे. पुढचा हा पहिले क्रोममध्ये भेटत होता आणि आता पूर्णपणे असणार ग्रे कलरमध्ये गजर दिले असणार आहे. आणि इथं तुम्हाला दिलेले असणार आहे आपले हेडलाईटचे कंट्रोल, अपर डिपर आणि पास लाईट दिलेली असणार आहे. हे असणार म्हणजे टर्निंग लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार एका साईडला. आणि चावी पण तुमची ऑलमोस्ट सेमच असणार आहे. बाईकमध्ये SP 160मध्ये 125मध्ये आणि युनिकॉर्नमध्ये तुम्हाला सेमच असणार आहे दिलेली चावी. तुम्हाला ऑन करून दाखवतो. ऑन केल्यावरती तुमचं LCD डिस्प्ले तुमचा हा असा ऑन होईल. हे तुमच्यामध्ये दिसणार आहे. एका साईडला तुम्हाला RP मीटर दिलेली असणार आहे. न्यू आपलं गिअर शिफ्टर असणार आहे. इकॉनॉमी दिलेली असणार आहे. किती किलोमीटर झालं ते. नंतर मग आपण इथं डिजिटल तुमचं स्पीड पण दिलेली असणार आहे. टायमिंग दिलेली असणार आहे. ABS आपण इथं ऑन ऑफ करू शकतो. हॉर्न पण तुमचा चांगला दिलेला आहे. आणि पास लाईट दिलेली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट याच्याला दिली असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला नॅव्हिगेशन पण भेटून दिलं यामध्ये. ठीक आहे, इथं तुम्हाला हे असणार आहे आपलं किती किलोमीटर झालं ते. इथं आपलं असणार आहे ॲव्हरेज किती भेटतो, बॅटरीची वोल्टेज किती आहे ती, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ॲव्हरेज किती भेटतं तुम्हाला सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि सेमच ट्रिप A ट्रिप B इथं आपण सेट करू शकतो यामध्ये या ठिकाणी. आणि याच्यामध्ये तुम्हाला परत बंद करून दाखवतो, चालू करून दाखवतो. सर्व्हिस रिमाइंडर लाईट पण असणार आहे. ब्लूटूथ दिलेलं असणार आहे. इन्कमिंग कॉल अलर्ट असणार आहे. नंतर मग SMS अलर्ट असणार आहे. सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. इंजिन लाईट दिलेली सगळ्या साईडला. आणि याच्यामध्ये तुम्हाला भेटेल एका साईडला मोबाईल पोर्ट दिलेलं असते चार्ज करण्यासाठी. तो असणार आहे टाईप C मध्ये. हा जो आहे तुम्हाला टाईप C मध्ये भेटून जाईल मोबाईल पोर्ट. बाईक राईड करता तुम्ही मोबाईलला पण चार्ज करू शकतात यामध्ये. आणि तुम्हाला याच्यामध्ये किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघे असणार दिलेले. इकडे तुम्हाला मोनोशॉक सस्पेन्शन दिले असणार आहे पार्किंगच्या साईडला. हा पोर्शन तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार आहे. इथं तुम्हाला पहिले हा ब्लॅकमध्ये भेटतो, आता हा क्रोममध्ये भेटतो. म्हणजे नाही, हां बरोबर आहे, हा पहिले क्रोममध्ये भेटत होता, आता मला हा तुम्हाला सेमच असणार आहे. फक्त तो थोडीशी तुमची डिझाईन जी असणार थोडीशी वेगळी दिलेली आहे याच्यामध्ये. ब्रेक पॅडल असणार आहे. आणि हा पोर्शन तुम्हाला पूर्णपणे मीटरमध्ये दिलेले असणार आहे. वरती जे पण कवर आहे सायलेन्सरच्या वरती ते पण तुम्हाला असणार पूर्णपणे मीटरमध्ये दिलेले असणार आहे. रिअर फुटरेस्ट दिलेलं असं एका साईडला. आणि पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला असणार आहे, टायरची साईज कुठे
100, 90, 18 इंची तुम्हाला दिली असणार आहे पाठी म्हणजे ऑलो व्हील्स. आणि पाठीमध्ये तुम्हाला दिली असणार ड्रम ब्रेक असणार आहे 130 mm पर्यंत. युनिकॉर्नची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिली असणार आहे. सीट पण तुम्हाला चांगलं आहे याच्यामध्ये, पुशिंग जी असणार आहे सीटची तुम्हाला चांगली दिली आहे यामध्ये. आणि पाठीमध्ये ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे ऑलमोस्ट पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये दिली असणार आहे. तुम्हाला आता मी टेल लाईट टाकून देतो गाडीची रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला टेल लाईट पूर्णपणे दिलेली असेल. ही पण हॅलोमध्ये दिली असेल. ते तुम्हाला रिफ्लेक्टर आहे. आणि नंतर मग आपले ब्लिंकर जे असतात तुम्हाला टर्न इंटर राईट ते पण तुम्हाला दिले असणार आहे हॅलोमध्ये. नंबर प्लेट्स तुमच्या दाखवली असणार आहे. आणि फायबरमध्ये तुम्हाला हे असणार गाड्यांचं कवर. हेडलाईट बघू शकता तुम्ही वरती तुम्हाला हे 2 LED मध्ये तुम्हाला ते DRL दिलेलं असणार चाईल्डला. आणि हे LED मध्ये तुमचं नसणार हे तुमचं हेडलाईट. हा वरती लो बीम आहे, वरती खाली तुम्हाला दिसत नाही हाय बीम एका साईडला. हाय बीम सध्या चालू आहे हे बघा, हाय बीम आहे वरती लो बीम आहे एका साईडला. याच्यामध्ये तुम्हाला हे एक जे असणार आहे आपलं डिझाईन आणि फीचर तुम्हाला याच्यामध्ये हा ॲड झालेला आहे. पहिले हॅलोमधून होता आणि आता हा पूर्णपणे असणार LED मध्ये दिलेला. इकडे पण तुम्हाला सेम असणार आहे. इकडं युनिकॉर्नची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. आणि इकडे पण तुम्हाला हा जो शेप आहे हा तुम्हाला सेम असणार आहे. होंडाची ब्रँडिंग दिलेली असेल क्रोममध्ये एका साईडला. आणि हे पण असणार आहे हे आपलं मडगड घेतलं वरचं चेन ड्रायव्हर ते पण तुम्हाला दिलं असणार आहे फायबरमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला 5 गिअर दिलेलं असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला दिलं असेल अप साईडला. आणि साईड स्टँड इंजिन कट ऑफ दिलेलं असेल आणि सेंटर स्टँड दिलेलं असेल एका साईडला. तुम्हाला मी आता या बाईकचे साऊंड दाखवतो. सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त गाडीचा आवाज कसा आहे तुम्हाला तो ऐकून दिला. साऊंड एकदम ऑलमोस्ट आधीचा बाईकसारखाच सेमच, याच्यामध्ये काही चेंजेस नाही. फक्त फीचर वाईज आणि मेन म्हणजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वाईज आणि हेडलाईट याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस झालेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्राईजमध्ये पण थोडंसं डिफरन्स भेटेल, कारण की अपडेटमध्ये तुम्हाला थोडंसं प्राईज वाढून जाते गाडीची. आणि हे बघा इथं जे पण असणार इंजिनचं सेक्शन पण तुम्ही बघू शकतात. ब्लॅक विथ तुम्हाला थोडंसं क्रोम फिनिशमध्ये दिलेलं असणार एका साईडला. होंडाची ब्रँडिंग दिलेली असते एका साईडला. इंजिनमध्ये तुम्हाला जर सांगायला गेलो, इंजिन तुम्हाला असणार आहे 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असणार आहे. 162.71 CCचं दिलेलं असणार आहे. 9.7 किलोवॅटची तुम्हाला पॉवर भेटते 7,500 RPM. जी तुम्हाला XP 160मध्ये सेम तुम्हाला याच्यामध्ये भेटेल सेमच. 14.58 NM तुम्हाला टॉवर भेटतो. 5,250 RPM जातो. PGMI फ्यूल इंजेक्टर तुम्हाला दिलेलं असणार यामध्ये. बोर तुम्हाला असणार आहे 57.3 mm पर्यंत. आणि स्ट्रोक असं तुम्हाला 63.1 mm पर्यंत. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट तुम्हाला दोघं भेटून जातील गाडीच्या आतमध्ये. आणि फ्रेम जी असणार तुम्हाला गाडीची तुम्हाला ती डायमंड टाईपमध्ये दिलेली असणार आहे. आणि तुमचं पाठीमध्ये सस्पेन्शन असणार आहे. मोनोशॉकमध्ये पण ते हायड्रॉलिक टाईपमध्ये दिले असणार आहे. 13 लिटरची टाकी दिली असणार आहे. आणि ॲव्हरेजच्या हिशोबाने तुम्हाला 60पर्यंत जाईल. 60 किंवा 65पर्यंत तुम्हाला आरामशी भेटून जाईल याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज फुल टाकी केल्यावरती. डायमेन्शन तुम्हाला लेंथ असणार आहे 2081 mm पर्यंत. वेट दिलेली असणार 756 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1103 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1335 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअर असणार 187 mm पर्यंत. कव वेट दिलेलं असणार 139 mm पर्यंत 1 kg पर्यंत. आणि सीट लेंथ दिलेली असणार 715 mm पर्यंत. सीट हाईट असणार आहे 798 mm पर्यंत. ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार आहे. यामध्ये तुम्हाला काही चेंजेस नसणार. तुम्हाला फीचर वाईज तुम्हाला याच्यामध्ये थोडं दिलं असणार चेंजेस. आपलं हेडलाईट असणार तुम्हाला दिलं असणार आहे LED मध्ये. आणि पुढचं इन्स्ट्रुमेंट कस्टम दिलेलं असणार आहे आपलं फुल तुम्हाला LCD दिलेलं असणार आहे. फ्यूल डिजिटल सेमच तुम्हाला शाईनमध्ये पण तुम्हाला सेमच भेटणार आहे. शाईन 125मध्ये पण लवकरच तुम्हाला त्या पण गाडीचा व्हिडिओ बघायला भेटेल माझ्या चॅनलवरती. तुम्ही डायरेक्टली बोलावून बघू शकतात. त्याची लिंक पण तुम्हाला भेटून जाईल याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या मॉडेलचं तुम्हाला 3 कलर असणार आहे. एक असणार आहे रेडियंट रेड मेटॅलिक, एक असणार आहे मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आणि एक असणार आहे पिरियल इग्नोइन्स ब्लॅक. एवढं 3 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. शोरूममध्ये सध्या ही एकच आहे ब्लॅक कलर, पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता डायरेक्टली. आणि शोरूम आहे तुम्हाला कल्याणमध्ये, डिस्ट्रिक्ट ठाणं. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला गाडीची प्राईस जी असणार ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. कल्याणमध्ये तुम्हाला याची प्राईस असणार आहे 1,48,500 पर्यंत. आणि डिस्काउंटमध्ये तर तुम्हाला 4 ते 5 हजारपर्यंत तुम्हाला थोडंसं डिस्काउंट भेटून जाईल यामध्ये. जर कोणते पण कोणतं पण सण होते त्या टायमाला तुम्हाला थोडंसं अपडाऊन होऊन जाईल किंवा त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल गाडीच्यामध्ये. आणि कोणाला जर एक्सचेंजमध्ये पण करायची असेल तर तुम्हाला त्याची पण जी रिव्हॅल्युएशन असेल त्या बाईकची किंवा स्कूटरची तुम्हाला ती भेटून जाईल.
चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ ते सांगतो. आणि माझ्या चॅनल जे लोक नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील ते तुम्हाला त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहते. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या भेटूया.